नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. मागील व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या टॉप 3 प्रेक्षकांमधून आजची निवड झाली आहे. प्रदीप के वळवी सोनारे, तालुका नवापूर, नारायण आर पाटील तळवे, नरेंद्र पावरा निगडी, तालुका अक्राणी यांची निवड करण्यात आली आहे. अभिनंदन. तुम्हीही तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नावही घेतलं जाईल. 4 चाकी वाहनात विदेशी बियर साठा भरून गुजरात राज्यात विक्रीसाठी वाहतुकीच्या तयारीत असलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीला पकडण्यात आले. या वाहनातून 1,36,800 रुपयांचा बियर साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने केली. नंदुरबार शहरातील एकलव्य विद्यालय व कमला नेहरू कन्या विद्यालयात माकडाने येऊन धुमाकूळ घातला. यावेळी माकडाने केलेल्या हल्ल्यात एकलव्य विद्यालयात 1 शिक्षक आणि कमला नेहरू विद्यालयामध्ये 3 विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना घडली आहे. या माकडाच्या धुमाकूळामुळे आज दिनांक 29 जुलै रोजी एकलव्य विद्यालय, कमला नेहरू कन्या विद्यालय या दोन्ही शाळांना एका दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या राखीव जागांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत स्पष्ट तरतूद करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा अध्यादेश 2026 प्रख्यापित करण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. भरधाव वेगातील मोटरसायकलीने जोरात धडक दिल्याने अपघातात गंभीर जखमी झालेला दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना मोहिदा तहश येथे घडली. या प्रकरणी अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाणी बॉटल मशीन दुरुस्ती व बाटलींच्या व्यवसायात भागीदारी करण्याचं आमिष दाखवीत सुमारे 17 तोळे सोन्याचे दागिने गहाण ठेवण्यासाठी घेऊन परत न करता एकाची फसवणूक झाल्याचा प्रकार नंदुरबार येथे घडला. या प्रकरणी 3 जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश स शेटे हे गुरुवार 6 ऑगस्ट रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत तसेच राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेणार आहेत. नंदुरबार तालुक्यातील पावला येथील केडी गावित प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा येथे वृक्षदिंडी व विठ्ठल रुक्मिणी यांची मिरवणूक काढण्यात आली. केडी गावित अनुदानित आश्रमशाळा येथून पावला गावापर्यंत वृक्षदिंडी काढण्यात आली. यात विठ्ठल रुक्मिणी यांचा सजीव देखावा विद्यार्थ्यांनी सादर केला. संपूर्ण गावातून वृक्षदिंडी काढल्यानंतर पावला आश्रमशाळा येथे पावला येथील सामाजिक कार्यकर्ते सीताराम वळवी, उपसरपंच हेमंत वळवी तसेच सामाजिक कार्यकर्ते करणसिंग वळवी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तोंडाला रुमाल बांधून व काळे कपडे घालून आलेल्या 3 अनोळखींनी दगडाने काचेचे कॅबिन फोडून कर्मचाऱ्यास धमकवीत पेट्रोल पंपवर दरोडा टाकल्याची घटना शहादा तालुक्यातील कळंबू येथे घडली. यात अनोळखींनी 33,000चा ऐवज जबरीने चोरून नेला आहे. या प्रकरणी 3 अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार तालुक्यातील नटावद येथील क्षत्रिय वीर भातीजी भजनी मंडळातर्फे अंधश्रद्धेसह विविध विषयांवर प्रबोधनाचे कार्य केले जात आहे. भजन व प्रवचनातून समाजात जनजागृतीचा संदेश दिला जात आहे. भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार राज्यात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण अभियान सीर 2026 वेगाने सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये या अभियानाअंतर्गत आतापर्यंत एकूण 72.93% काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कालावधीत संपूर्ण अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक बूथ लेवल अधिकारी BLO घरोघरी भेट देत असून नागरिकांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी कळवले आहे. गौ सन्मान अभियान अंतर्गत नंदुरबार येथे गौ मातेला राष्ट्रमाता घोषित करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर राम नाम संकीर्तनाने गौ सन्मान रॅली काढण्यात आली. यावेळी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील बलवंत येथील अशोक दंगल पाटील यांचे शेत आहे. या शेतातून अरुण संजय पान पाटील हा 600 रुपये किमतीची 10 फूट बोरवेलची केबल चोरी करताना मिळून आला. याबाबत अशोक पाटील यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अरुण संजय पान पाटील राहणार बलवंत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस अरविंद पाडवी करीत आहेत. अक्कलकुवा व अक्राणी तहसील कार्यालयांच्या वतीने
कालिका माता मंदिर सोरापाडा येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरात विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून 2764 लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ मंजूर करून प्रमाणपत्रे व मंजूर आदेशांच्या प्रतींचे वाटप करण्यात आले. शिबिरास आमदार आमशा पाडवी, सहाय्यक जिल्हाधिकारी लगिमा तिवारी, तहसीलदार विनायक घुमरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये, पोलीस निरीक्षक अर्जुन पासह तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात? तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा. निवड झालेल्या प्रेक्षकांचं नाव आणि गाव पुढील व्हिडिओमध्ये घेतलं जाईल. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.